नर्मदे हर. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत की नर्मदा परिक्रमा करत असताना जे आपल्याला जे साहित्य लागणार आहे आणि जे आवश्यक आहे आपण तेवढंच घ्यायचं आहे. एक्स्ट्रा घेतलं तर पाठीला त्रास होते. तो आपली जेव्हा अर्धी परिक्रमा होईल आपण काय करू, मग ते वस्तू कुठेतरी टाकून देऊ. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की नर्मदा परिक्रमा करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या वस्तू आवश्यक आहेत, आज मी तुम्हाला सांगतो. पाठीमागे मैया आपल्याला बघते आहे आणि मी मैयाच्या समोर बसलो आहे की नर्मदा मैया कोणत्या वस्तू घेऊन चालायचं म्हणजे जेणेकरून आपली परिक्रमा पूर्ण होईल आणि आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. तर आपण त्या विषयावरती येऊया. जेव्हा पहिल्यांदा आपण घेऊ, कारण हे जे आसन आहे आपल्याला हे आसन लागणारच आहे. कारण कुठे समजा झोपण्याची व्यवस्था असेल परंतु जिथं गादी नाही तिथं आपल्याला आसन उपयोगी पडेल. आणि जे आवश्यक आहेत वस्तू ते उजवीकडे ठेवतो, ज्याची गरज नाही ज्याची आवश्यकता नाही ते डावीकडे ठेवतो मी. तुम्ही बघा, हे आहे आसन आपल्याला लागणारच आहे. हे उजवीकडे ठेवलो आहे मी. आणि हे मैयाचा दंड आहे, तो दंड देखील आपल्याला लागणार आहे, त्याच्याशिवाय आपण परिक्रमा करू शकत नाही. हे उजवीकडे ठेवतो. हे आहे कमंडल, कारण आपल्याला जिथं पाण्याची आवश्यकता वाटेल, कारण ताण आपली भागवण्यासाठी हे कमंडल सोबत असणं आवश्यक आहे. मैया तर सोबत राहतेच. त्याच्यानंतर आपल्याला जिथं गरज पडली तिथं आपलं हे मोबाईल असावं, कारण जिथं आपल्याला कोणाशी संपर्क जर साधायचा असेल तर मोबाईलची देखील आवश्यकता आहे. गरज जिथं आहे तिथे किंवा आपण जप करत असताना, ध्यान करत असताना मोबाईलची गरज नाही, तेव्हा आपल्याला मोबाईल बंद ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा आपण परिक्रमा करता, सकाळचं वातावरण थंड असेल परंतु जेव्हा गरम असेल किंवा ऊन जेव्हा पडलेलं असेल तर आपल्याला छोटा गमजा लागेल की जिथं आपण जर घेतलो समजा असं आपल्या डोक्याला ऊनही कमी लागेल. त्याच्यानंतर आता मी माझ्याकडे दाखवतो आणखी भरपूर साहित्य, पण मला जे लागणार आहे ते मी उजव्या साईडला ठेवतो आणि जे लागत नाही ते डाव्या साईडला ठेवतो. परंतु त्यांच्या हिशोबाने जे लागते ते घ्यायचं आहे. मला चष्मा लागतो, ते चष्मा घेत आहे मी, ते उजव्या साईडला ठेवतो इकडं. आता माझ्याकडे एक बॅग आहे काळी, कारण मला लिहायची जरा आवड आहे आणि काहीतरी नवीन लिहिण्याचं मी काम करतो. जे आश्रमावर थांबलेलो आहे तिथं ते माझ्याकडे पेन आहे, ते उजवीकडे ठेवतो मी. त्याच्यानंतर माझ्या बॅगमध्ये आहे हे मी पुस्तकाचे लिखाण करतोय, हे मला गरज आहे, पण तुमच्या आवश्यकतेनुसार बघा. हे पुन्हा दुसरं पुस्तक आहे. पुन्हा नंतर जिथं आपण थांबलो तिथल्या आश्रमाचा आपल्या शिक्षकाने काही लिहायचं असते ते आपण हे उजवीकडे ठेवू, ते डावीकडे ठेवूया. त्याच्यानंतर हे काही डायरी महत्त्वाचे आहेत की जिथं मला जे व्यवस्थित लिहायचं काहीतरी विशेष लिहायचं तो मला हे डायरीची गरज पडते. आता तुम्हाला पडते न पडते मला माहीत नाही, तरी देखील मी डावीकडे ठेवतो. हे मला जे गरज पडते ते मी घेतलेलं आहे. त्या मैयाच्या पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत, इथं समोर आहेत इथे फुले. त्याच्यानंतर हे मिठाई दिलेली आहे बाबांनी, चला ठीक आहे लागणारे पोटाला म्हणून हे उजवीकडे ठेवतो. त्याच्यानंतर साक्षात हे शंकरजी, शंकर भगवान, शिव भगवान ते देखील आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे मग हे जे टॅब आहे, जे टॅब जिथं मला आवश्यकता आहे, मला हे टॅबची आवश्यकता म्हणून सोबत टॅब घेतलो मी. तर ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घ्या किंवा न घ्या, परंतु टॅबवरती मला काहीतरी नवीन करायचं आहे की जिथे परिक्रमावासींची संख्या म्हणण्यापेक्षा परिक्रमावासी करत असताना किंवा त्यांना ज्यांना करायचं आहे किंवा ज्यांची झालेली आहे आणि यांच्यासाठी मी परिक्रमेमध्ये पुस्तक लिहितो आहे. त्या पुस्तकासाठी मला टॅबची आवश्यकता म्हणून टॅबसुद्धा मी घेतलो आहे. मला गरज आहे, पण आता ज्यांना गरज आहे किंवा नाही ते कोणत्या पद्धतीने डावीकडे ठेवायचं उजवीकडे त्यांचा प्रश्न आहे. आणि बॅग असते सोबत त्या सर्व या वस्तूसाठी. त्याच्यानंतर हे गमजा तर मी तुम्हाला दाखवलो आहे, हे उजवीकडे ठेवायचं आहे. आपल्याला मोबाईलचं चार्जिंग करण्यासाठी जे चार्जर लागतात ते तर आवश्यक आहेत, ते आपल्याला हे उजवीकडे ठेवतो मी. त्याच्यानंतर मग ते काही साहित्य आहे सोबत, जे ब्रश आहे किंवा आपलं काही टूथपेस्ट आहे किंवा आणि काही लागणारं साहित्य या बॅगमध्ये छोटे आहे. त्याच्यानंतर हे खायला दिलेलं कोणी प्रसाद आहे किंवा जे खारा वगैरे आहे ते उजवीकडे ठेवतो, कारण ते पोटासाठी तर लागणारच आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग समजा आपल्याला संध्याकाळी कुठं थंडी जर वाजत असेल तर आपल्याला पाय मोजे असणं आवश्यक आहे, सॉक्स पाहिजेच आपल्याला, त्याशिवाय पायाची थंडी तर जाणार नाही. आणि पाय आपले जेव्हा झाकलेले असतील तर आपली थंडी कमी होईल. त्याच्यानंतर मग समजा आपल्याला कुठे समजा पायाला त्रास होत असेल किंवा पायाला जर समजा फोड आले असतील तर आपण त्यासाठी हे मलमसुद्धा घ्यायचं आहे सोबत, कारण सांगता येत नाही
पायी परिक्रमा करत असताना कोणी 30-35 किलोमीटर चाललं तर त्याच्या पायाला फोड येतात, तेव्हा हे मलमसुद्धा सोबत असावं, म्हणजे जेणेकरून त्यांच्या पायाला लावल्यानंतर ते फोडं कमी होतील आणि आपण पुढील परिक्रमा करण्यासाठी सुद्धा एक सक्षम बनू. त्याच्यानंतर बॅगमध्ये आहे, आता हे बघा, हे पूजेचं सर्व साहित्य आहे मैयाचं, आणि मैयासोबत असणं आवश्यक आहे, आणि मैयाला तर सोबत ठेवावंच लागते, म्हणून हे उजूकं ठेवतो मी. त्याच्यानंतर मग समजा आपलं जे हे ड्रेस समजा खराब जर झाला तर एखादा टी शर्ट आपल्याला सोबत ठेवा जर आवश्यक असेल तर मला गरज आहे म्हणून मी उजूकं ठेवतो. त्याच्यानंतर समजा जिथं आपण आश्रमावर थांबलो तिथं तर व्यवस्था असते, प्रत्येक आश्रमावर तुम्हाला ब्लँकेट मिळतो, पण एखाद्या आश्रमावरती नाही मिळाल्यावर आपला त्रास होईल, थंडी वाजेल रात्री, म्हणून आपण एक ब्लँकेट सोबत ठेवावं. त्याच्यानंतर मग आपल्याला स्वेटर, कारण थंडी तर आहे, कारण आपल्याला जो परिक्रमा करायची असते तो आपण थंडीमध्येच करणार आहोत, हिवाळ्यामध्येच करणार आहोत, पावसाळ्यामध्ये परिक्रमा नसते. पावसाळ्यामध्ये चातुर्मास असल्यामुळे 4 महिने परिक्रमावासी एका ठिकाणी थांबतात, साधू संत एका आश्रमावरती थांबतात, परंतु थंडीमध्ये परिक्रमा करणं सर्वात योग्य आहे, म्हणून आपले स्वेटरसुद्धा सोबत घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मग हे टोपी आहे, कानपट्टी आहे किंवा हँडग्लोव्ज आहेत त्याच्यामध्ये आहेत ते. त्याच्यानंतर मग काही लिहिण्यासाठी जे साहित्य आहे, आणि हे बघू शकता याच्यामध्ये पूर्ण वह्या पेना वगैरे जे काही नोट्स वगैरे काय आहेत म्हणा, त्याच्यामध्ये हे पेपर वगैरे आहेत, कारण याची मला गरज पडणार आहे. जिथं मला लागतं तिथं मी मुद्दाम लिहून ठेवतो, कारण आपलं विशेष ज्या स्थानाच्या किंवा ज्या स्थळावरती आपण गेलेलं आहे, आपण तिथं गेल्यानंतर आपण कुठे आपण भेट दिलो आणि तिथं काय विशेष होतं ते लिहिण्यासाठी हे कागदपत्राची तर आवश्यकता असते, पेन राहावा आपल्यासोबत. आणि त्याच्यानंतर मग एखादं एक्स्ट्रा ड्रेस असावा आपल्यासोबत, की एखाद्या वेळेस ते जर फाटलं केलं समजा तर दुसरं आपल्याला वापरतील, पण प्रत्येक ठिकाणी आपली सेवा होते. मला महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे खाण्याची, जेवणाची, भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी होते, त्याच्यामुळे तुम्हाला कुठे चिंता करण्याची गरज नाही. परिक्रमा करा तुम्ही, मन शांत ठेवा आणि बोलत राहा, चालत राहा. जिथे तुम्ही जाल तिथं तुमची परिक्रमा व्यवस्थित होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण ही परिक्रमा करणं म्हणजे सुद्धा आपल्याला भाग्य लागतं, कारण हे नर्मदा परिक्रमा ही 3000 ते 3200 3.5 किलोमीटरची आहे. तो काही घाबरण्याचं कारण नाही, आपण आपल्या क्षमतेनुसार आपण परिक्रमा करू शकतो, आणि जे साहित्य लागायचं आहे किंवा न लागायचं आहे ते आपापल्या क्षमतेनुसार घ्या, कारण ते ओझं तुमच्या पाठीवर तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे, म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं ओझं घ्या आणि परिक्रमा करायला तुम्ही निघा. फार सुंदर आहे, काहीतरी शोधण्यासाठी इकडे या तुम्ही. मैया पाठीमागे, मैयाच्या पाठीमागे मैया माझ्या पाठीमागे आहे, आणि मला मैया म्हणतो तू साक्षात पुढे चल, मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलू तेव्हा मैया दुसरं पाऊल उचलते. पाठीला ओझंही जर झालं असेल तर आपण जेव्हा 2-4 पाऊल जेव्हा पुढे चालतो तेव्हा मैया आपल्या पाठीवरचं ओझं देखील हलकं करते, मनाचं ओझं देखील हलकं करते, आणि आपल्या जीवनामध्ये सतत बदल घडत असताना चांगला बदल घडतो. एक नैसर्गिक गोष्ट सांगायचं म्हणजे आपण घरी असताना एवढं शुद्ध वातावरण किंवा स्वच्छ निसर्ग आपल्याला मिळणार नाही, बघायला मिळणार नाही, आणि श्वासोच्छ्वास घेताना देखील इथला हवा एवढी शुद्ध असते. गावचे लोक देखील तुम्हाला मदत करतात, कोणत्याही अडचणी येऊ देणार. समजा तुमची तब्येत जर बिघडली असेल देखील तरी देखील त्यांनी जे खाजगी डॉक्टर असतात किंवा कोणते डॉक्टर असतील त्यांच्यापर्यंत त्यांनी घेऊन जाऊन तुमची आरोग्याची काळजी देखील घेणार आहे. म्हणून भरपूर काही सांगण्यासारखं आहे. आपण पुन्हा बोलू. नर्मदे हर.